नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर या ठिकाणी व्हिजिटला आलेल्या एका शेतकऱ्याचा एक प्रश्न होता की तुम्ही एवढ्या जवळ डाळिंबाची झाडं लावलेत, पण जर तेला जर आला घुसला तर तो तुम्हाला आवरणार नाही, कारण इतक्या जवळ झाडं आहेत की एक झाड दुसऱ्या झाडाला चिटकलेलं असणार आहे, त्यामुळं तुम्हाला तो तेल्या आवरणार नाही. मित्रांनो, त्यांचं म्हणणं खरं आहे, ठीक आहे. पण काय होईल सांगू का तुम्हाला, जर जेव्हा एवढी झाडं जवळ लावलेत त्यावेळेस काहीतरी दोन गोष्टी अशा वेगळ्या आहेत ना की त्या रेग्युलर बागेमध्ये त्यांनी शेतकरी जे करतात ना त्या मी केलेल्या नाहीत. त्याच्यामुळं 100% मला खात्री आहे की या बागेमध्ये तेल्या हा येणारच नाही, एकाही झाडाला येणार नाही. त्याचं महत्त्वाचं कारण सांगतो तुम्हाला मित्रांनो. आता याला मेची लागवड आहे. ही मे महिन्यामध्ये हे झाड तरलेलं आहे, म्हणजे ह्याला कमी पाण्याची सवय आहे. याचा पेरा पण कमी अंतरावरती आहे. कमी पाणी असल्यामुळं हे कडक आपापच झालेलं आहे आणि याला पाणी जे आहे ते मोकळं दिलं जातं आहे. वाफसा कंडिशन ही राहते, पाणी साठून राहत नाही किंवा ड्रीपने बादा मोटर चालू करून रात्री अपरात्री आपाप ऑटो वगैरे बसून तो पाहत नाही. त्यामुळं ह्याला पाण्याची कमी सवय आहे आणि एवढीच राहणार आहे. त्याच्या मोजमापाप्रमाणेच ते पाणी दिलं जाणार आहे कायमस्वरूपी. त्यामुळं या झाडाला कमी जास्त पाणी होणार नाही एक, त्यामुळं तेल्या येणार नाही. आणि दुसरे कारण आहे मित्रांनो, तर या झाडाला आणखी माझ्याकडं कात्री हा प्रकारच नाही छाटणीसाठी, त्यामुळे याला कसल्याही प्रकारची जखम मी करतच नाही. 18 महिने जखम करणार नाही. तर जखम करणार नाही तर काय होतं मग मध्ये आधी जी फूट येईल ना मित्रांनो, जी गर्दीसाठी वाटते की मला ती गर्दी करेल. आता ही फूट आहे ना बघा, आता मध्ये आहे, तर मला वाटतं की ही गर्दी करेल. तर मी अशी ही नखलतो इथं, या ठिकाणी बघा ही नखलतो आहे आणि याच्यामुळे इथं जखम होत नाही, कच्ची जखम होत नाही. आणि आता अजूनही काय बघा फूट या ठिकाणी बघा, हे बघा ही छोटीशी फूट दिसते तुम्हाला. तर ही पण आत्ता मी अशीच काढतो आहे बोटाने फिरताच रोज. तुम्ही 3 महिन्यानंतर जागे होता, कचा कात्र्या घेऊन फिरता, सगळ्या जखमा करता मुलकाच्या, पाणी डिपने बादा सोडता. अशा ह्या 2 गोष्टी झाल्यामुळं साहजिकच आहे तेल येणार आहे. त्याच्यामुळं कमी जरी अंतर असेल आणि शंका जर तुमच्या मनात असेल की मी लावू का नको झाडं कमी अंतरावरती, आणि तेल्या म्हणजे काय, अगदी त्या माणसांना करोना आणि झाडाला तेल्या, हा पाठ आहे. जेवढी भीती होती तेवढीच शेतकऱ्याच्या मनात असते. साहजिक आहे, त्यांची भीती होती, बरोबर आहे. पण त्या 2 गोष्टीमुळं त्यांनाही क्लिअर झालं की याला तेल्या येण्याची शक्यता नाहीच. तर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला क्रिएटिव्ह बघायचे असतील तर नक्कीच माझ्या अल्फा नर्सरी अँड फर्म्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि वेगळ्या पद्धतीने करेक्ट ज्ञान घेत चला. कन्फ्युजन होऊ नका, डोक्याची खिचडी होऊ देऊ नका. तर आपण जे करतो आहे त्यातलं 100% आपल्याला सायंटिफिक ज्ञान जर मिळत गेलं तर त्यात 100% यश होतं. आता जे लोक करताना दिसतात मित्रांनो, तर ते बऱ्याच जणांचं ऐकून फॉलो करून बघून करतात. त्याच्यामागं त्याची जमीन कशी आहे, आपली कशी आहे, त्यानं ड्रिपर बसवला आहे, मी बसवायचा का इनलाईन करायची हे, किंवा मी मोकळं पाणी द्यायचं, हा जो विचाराचा प्रकार आहे, सुज्ञपणा आहे, तो आपापला आहे मित्रांनो. त्यांनी केलं म्हणून आपण करून चालत नाही. प्रत्येकाची जमीन वेगळी असते, जमिनीचा पोत वेगळा असतो, आतले पहिले घटक वेगळे असतात, डोस पण वेगळा असू शकतो. त्यांच्या जमिनीचा सामू, आपल्या जमिनीचा सामू, आपण त्याच्या अगोदर जमीन काय केलं आहे, त्यांनी अगोदर काय केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच करायचं असतं. या ठिकाणी तुम्हाला सघन लागवड दिसते, झाडं जवळ झाली म्हणून काय विषय संपत नाही मित्रांनो. त्यासाठी नियोजन पण तसंच करायला पाहिजे. अशा वेगळ्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.